शिंदेंना लवकरच हटवलं जाईल. शहा यांनी बोलून दाखवलंच. कुबड्यांची गरज आम्हाला नाहीच. शिंदेच नाही तर अजित पवारही अडकवले जातील. होऊ घातलेल्या निवडणुका, विरोधकांची एकी आणि भाजपची स्वबळाची तयारी. अटी शर्तींचा बॉन्ड हवा होता. शिंदेंनी मगच ठाकरेंचा पक्ष फोडायचा होता. वेळ गेल्यावर सुचलेलं शहाणपण नेमकं घडलंय का? एकनाथ शिंदे यांना 50 आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री केल्यापासून आतापर्यंत त्या मुख्यमंत्री केल्याची भरपाई एकनाथ शिंदेंना मोजावी लागते. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा पक्ष तर फोडला, नेतृत्व मिळवलं, नेता झाले, ताकद आली, पद मिळाले, सत्ता मिळाली. मात्र या पक्षात इज्जत मिळेल की नाही हा प्रश्न जशास तसा. भाजपाचे हायकमांड अमित शहा वारंवार तेच सांगतायत, महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुबड्यांची गरज नाही. 2029ला स्वबळावर लढणार. तात्पुरती केलेली पेरणी एकनाथ शिंदेंच्या अंगलट तर येणार नाही ना, असा प्रश्न तयार झाला. एकीकडे सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणी, दुसरीकडे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, तिसरीकडे शिंदेंचे अडचणीत आलेले मंत्री आणि चौथीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले गेलेले निर्णय फडणवीस रद्द करतात, स्थगिती देतात किंवा मग त्या निर्णयांची चौकशी लावतात. सगळीकडचाच विचार करायचा ठरला तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना अडचणीत आणलं जातंय. का? कारण एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद. रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ हे सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे कोणत्याही अँगलने रवींद्र धंगेकरांना थांबवत नाही. कारण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंसमोर गणेश नाईक उभे केले गेले. दोन्हीकडूनही राजकारण खेळलं जातंय हे ओळखलं गेलं असलं तरी सुद्धा शिंदेंना तात्पुरतं बाजूला करता येणार नाही, तर हळूहळू करून संपवावं लागणार, हाच भाजपचा बी प्लॅन दिसतोय. आता अमित शहांच्या मुद्द्याकडे येऊयात. अमित शहाने नेमकं असं काय म्हटलंय की ज्यामुळे शिंदे आणि अजित पवारांना धडकी भरण्याची गरज आहे? महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे, असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलंय. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना नेस्तानुभूत करा की दुर्बिणीतून ते दृष्टीसही पडता कामा नयेत, असा मंत्र शहांनी कार्यकर्त्यांना दिलाय. राज्यात भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाही हे शहांचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होते का, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कारण 2029ला राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल असे विधान गेल्या वर्षी अमित शहा यांनी केले होते. शहा यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताच सहकारी किंवा मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नव्हेत, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. भाजपच्या चर्चगेट येथील नियोजित नवीन कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहांनी बरेचसे वक्तव्य केलेत. राज्यात सध्या डबल इंजिन सरकार सत्तेवर असून त्यामुळे मी समाधानी नाही. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवून ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आले पाहिजे, असं शहांनी स्पष्ट केलं. भाजपनं नेहमीच नीतीच्या आधारावरती राजकारणामध्ये आपला हातखंडा आजमावलाय. महाराष्ट्रात भाजप आता कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता स्वबळावर उभा आहे. राज्यात भाजप 4थ्या क्रमांकावर होता, आता 1ल्या क्रमांकाचा मजबूत पक्ष बनलाय, असं शहांनी म्हटलंय. जनसंघानंतर भाजपची स्थापना झाली आणि तेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अंधेरा छटेगा कमल खिलेगा असं उद्गार काढलं होतं. अर्थात ट्रिपल इंजिन सरकार आलं पाहिजे असं अमित शहा फक्त बोलण्यापुरतं बोललेत का, असाही प्रश्न तयार झाला. कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपची युती होता राहील असं बोललं जातंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, शिंदे, अजित पवार स्वबळावर लढणार आहेत. ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी प्रति आव्हान तयार केलंय, त्यामुळे तिथेही 50-50चा फॉर्म्युला काढला जातोय की काय ते पाहावं लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात भल्या पहाटे एकनाथ शिंदेंनी अमित शहांची घेतलेली भेट. सगळे डॉट जर जुळवायचे जर ठरले तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना भाजपासोबत सर्व्हाइव्ह करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. त्यामुळे प्रश्न असा तयार झाला की ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची सत्ता उलथवली, आमदार फोडले, मुख्यमंत्री होतील की नाही हे एकनाथ शिंदेंना माहिती नव्हतं किंवा माहिती असावंही. मात्र त्याच वेळी भाजपासोबत सत्तेत जाण्या अगोदर भाजपासोबत शिंदेंनी एक अटी शर्तींचा बॉन्ड करून घ्यायलाच हवा होता. कारण जे ठाकरेंसोबत झालं तेच एकनाथ शिंदेंसोबत होतंय हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये.
अगोदर एखाद्या पक्षाला मोठं करायचं, ताकद द्यायची, आपला हेतू साध्य करून टाकायचा आणि समोरचा वरचढ ठरतो हे लक्षात आल्यानंतर त्याची मान छाटायची, हीच भाजपची आत्तापर्यंतच्या राजकारणाची पॉलिसी राहिली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांना साईडलाईन करण्याच्या चर्चा सुरू झाल्या तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे काय चीज आहे. अजित पवार सध्या ताटाखालचं मांजर बनून राहत आहेत, म्हणून अजित पवारांवरती तितका तिटाक्ष नसावा. मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना राहून राहून डोकं वर करते, जे भाजपाला आता गळ्यापर्यंत आलंय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.